उपवास आहे आणि तोंडाला चव नाही, काहीतरी खमंग खायचं असेल तर या पद्धतीने उपवासाचा पोह्याचा चिवडा एकदा नक्की करून पहा. चवीला अतिशय भन्नाट आहे. एकदा जर थोडंसं खाऊन पाणी पिलं की नक्कीच बरं वाटेल. तर त्यासाठी इथे मी उपवासाचे पोहे घेतलेले आहेत. तर तर हे पोहे या पद्धतीने असतात, तुम्ही बघू शकता. तर नायलॉनच्या पोह्यापेक्षा थोडेसे बारीक असे असतात. तर आता हे पोहे आपल्याला चिवड्यासाठी वापरायचे आहेत. दोन प्रकारचे पोह्याचे चिवडे पाहणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्याने, आणि 5-6 हिरव्या मिरच्या बारीक असं कट करून घेतलेलं आहे, आणि पाव कप शेंगदाणे टाकून छान परतून घेतलेले आहे कुरकुरीत होईपर्यंत. लास्टला आपल्याला काजू बदामाचे काप आणि मखाने टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. काळे मिरे पूड अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा हे सुद्धा टाकून परतून घ्यायचं. पाव किलो पोहे यामध्ये टाकलेले आहेत. चवीनुसार सैंधव मीठ टाकून एक 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे चिवडा छान कुरकुरीत राहतो. आता दुसऱ्या प्रकारचा चिवडा करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. शेंगदाणे टाकून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. सोबतच मखाने, काजू, बदाम अर्धा चमचा, इथे मी काळे मिरे पूड अर्धा चमचा, लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा साखर, चवीपुरतं सैंधव मीठ टाकून ते सुद्धा परतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता पाव किलो पोहे यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवर परतून घेतलेला आहे. तर इथे आपला दुसऱ्या प्रकारचा चिवडा सुद्धा झालेला आहे. दोन्ही चिवड्याची रेसिपी डिटेलमध्ये चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक